आम्ही जे पण गोष्ट एक्सपेक्ट करत आलो ना ते एकही % झालेली नाही आहे. प्रत्येक येताच्या जाताच्या वेळेस अडचणी आलेल्या आहेत. तो भाई फाइनली हम जा रहे हैं जामसावली. ये प्लान बनाने वाला बंदा यहीच है और यही कॅन्सल करने वाला ये. इथं आमचा गाडीचा पट्टा तुटलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि एक तर मोर्शीच्या मदतीने आम्ही अटकलेला. सध्या काहीच नाही अवेलेबल इथं. मित्रांनी बोललेलं आहे, ते समोर गेलेल्या ते ऑलमोस्ट मोर्शी पोहोचले होते. आम्ही मोर्शी अगोदरच होतो. आमच्या गाडीचा बेल्ट तुटला आहे. सॉरी सॉरी सॉरी, गलती से मिस्टेक हो गई. बागा और बावरी एक हो गए. नो गाडीचा पट्टा तुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता वॉकिंग चालू आहे. काय सुंदर नजारे आहे मित्रांनो, एवढे भयानक सुंदर नजारे तुम्ही बघू शकता. हाय 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 हाय, जबरदस्त सुंदर नजारा आहे भाई साहब. काय मौसम, काय नजारा आहे यार. भारी 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 नजारा, क्लास. अरे हळू रे ब्रेक नाही पाहिलं गाडीले. अरे नजाऱ्याचा मजा घे तू. गेला भोका धाक्यान गेला होता आता. बडा कातिल हो जाए नया दिल. फायनली भावांनो, आमच्या जीवात जीव आलेला एवढ्या, म्हणजे आम्ही एवढं घुमून फिरून आलो की हदच्या बाहेर. भाई कमसे कम 70-80 किलोमीटर घुमून फिरून आलो आम्ही जामसावली. आता फायनली इथून 20 किलोमीटर बाकी आहे. आणि आमच्या 2 जे गाड्या होत्या ते आता समोर पोहोचलेले ऑलरेडी. त्यांचा आम्ही तर वेगळ्या तिकडे ठिकाणी म्हणजे विसरूनच गेलो होतो दुसऱ्या. मी भावांनो एक्सपेक्ट नव्हतं केलं की आम्हाला एवढा उशीर होणार आहे म्हणून. एवढं म्हणजे भयानक की पुरा गुड स्पॉइल झालेलं आहे आमचं. आणि आम्हाला एवढ्या वेळात पोहोचायचं होतं जेणेकरून आमचं सगळं पाहणं झालं. आणि पोहोचत आहे आम्ही 6 वाजता जामसावली. 6 वाजता 11 वाजता निघून. मित्रांनो, जो टाइम आमचा निघायचा होता तो टाइम आम्ही पोहोचायचा केलाय. अरे भयानक, मी सांगू शकत नाही. आता बस लगभग आम्ही 3 किलोमीटर टाईम आहे. 3 किलोमीटर राहिला आहे, तर आम्ही पोहोचतच आहे. भावांनो इथे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. पूर्ण गाड्या वगैरे लागल्या आजूबाजूनं, तुम्ही बघू शकता. समोर पण आहे, इथं थोडं ओपन आहे. समोर तर भरपूर, अजून 1 किलोमीटर आहे. इथंच लाव. फायनली आम्ही काहीच पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही इथला व्ह्यू. पोचलो आहे आणि हे तुम्ही बघू शकता. काय लेगा, आम्हाला एकटं सोडून दिलं तुम्ही. असं करत असते का बडे? एकटं सोडून दिलं लेको. हा पोचलो आम्ही शेवटी. एवढा स्ट्रगल घेऊन काहीच नाही झालं आहे. इथून दर्शन करायला पण भेटत नाहीये. नोटेड काय भाई, आता एवढी थंडी लागली काय आपल्याच नशिबात नाही आहे. सारखं झालं ना, बरोबर नाही. पण दोन एक गोष्ट नो, माझ्यासाठी असा पाहिजे मला. हे दोन नाही झाले. आणि त्यासाठी कोणता पाहिजे? मित्रांनो, आमचं दर्शन काही झालेलं नाही आहे. मेन म्हणजे आम्ही पोहोचलो आणि बस बाहेरून दर्शन घेतलेलं आहे. कारण की एवढा उशीर झाला होता आणि गर्दी एवढी होती की तिच्या काय सांगू तुम्हाला. कम से कम
मिनिमम 2 ते 2.5 तास लागले असते दर्शन करायसाठी. पण कसं आहे एक तर खूप उशीर झालेला आहे. इथं पोहोचलो आम्ही 6 वाजता आणि 8-9 वाजता दर्शन झाले असते आमचेवाले. आणि त्याबरोबर आमचे मित्र पण थांबले होते मुंबईचे. आम्ही लेट पोहोचले गेलो कारण की आम्ही रस्ता विसरलो होतो. त्या कारणाने आमचे दर्शनच नाही झाले आहे. आता बघू नेक्स्ट टाइम वगैरे दर्शन करायचं असल्यास. व्ह्यू काय दिसतो ना, असं वाटतं का वरचा सनराईज आहे. अभि सेकंड गिअर मध्ये अबे भाई वेगळी मारतो मी हा. झाली चालू. आम्ही जे पण गोष्ट एक्सपेक्ट करत आलो ना ते एकही % झालेली नाही आहे. प्रत्येक येताच्या जाताच्या वेळेस अडचणी आलेल्या आहेत, भरपूर अडचणी आल्या आहे. तरी आता काय करावं, आता ऑप्शन नाही आमच्याकडे. आता गाडी बंद पडण्यात आली, गाडी बंद पडली देवाची. तिकडून येताना आमचा लॉंग टूर झालेला भरपूर, म्हणजे 100 किलोमीटर आम्ही फिरून आलेलो आहे. आणि नेक्स्ट म्हणजे आता येताना आमचं दर्शन झालेच नाही आहे, यांचं दर्शन झालेलं होतं. बट हे इकडून येताना आता घरी जाताना नुसतं गाडीच बंद पडली. आता झालाच खतम पिक्चर पुरा.